मस्ती, धमाल आणि मराठी गोष्टींची जादू. एका ताकदवान बिबट्या आणि कमजोर बगळ्यांची आहे. झिलमिल जंगलात एक खतरनाक बिबट्या राहत होता आणि त्याच जंगलातल्या एका तळ्यात काही बगळे राहत होते. बिबट्या जेव्हा पण तळ्यातले पाणी पिण्यास यायचा तेव्हा एखाद्या बगळ्याच्या पिल्लाला आसपास खेळताना पाहून त्याची शिकार करायचा. एक दिवस सगळ्या बगळ्यांनी मिळून एक सभा बोलावली. मित्रांनो, हा बिबट्या तर आपल्यावर अन्याय करत आहे. त्याच्या शिकार करण्यामुळे आपली पिल्ले खूपच घाबरली आहेत. हो ना, जेव्हा तो तळ्यातलं पाणी प्यायला येतो तेव्हा आपण तर त्याला डिस्टर्ब नाही करत, तर तो आपल्याला का डिस्टर्ब करतो? हो रे, आपण तर त्याच्या जंगलात जाऊन त्याला काही त्रास देत नाही, मग तो आपल्या तळ्यात येऊन आपल्याला का त्रास देतो? मित्रांनो, नुसती सभा घेऊन काही उपयोग होणार नाही. आपल्याला त्याला चांगलीच अद्दल घडवावी लागेल. पण आपण तर खूपच कमजोर आहोत. आपण त्याला काय करू शकतो? कधीही आपण आपल्याला कमजोर समजू नये. जो शरीराने ताकदवान आहे त्याची काही ना काही कमजोरी असतेच. आणि बिबट्याची सगळ्यात मोठी कमजोरी ही आहे की तो आपली शिकार केल्यावर तिला जमिनीवर खूप कमी खातो. तो शिकार घेऊन झाडावर लपवतो आणि मग आरामशीर खातो, कारण इतर प्राण्यांना तर झाडावर चढताच येत नाही. मग परंतु आपण झाडावर उडत उडत पोहोचू शकतो. आता आपल्याला बिबट्यावर लक्ष ठेवायचे आहे. जेव्हा तो शिकार करून झाडावर ठेवेल तेव्हा ती शिकार आपण खाली फेकू. खाली तरच त्यांची मेजवानी करतील आणि बिबट्या जेव्हा आरामशीर खाण्यासाठी परतेल तेव्हा तो उपाशीच राहील. आणि त्यानंतर सर्व बगळ्यांनी कंबर कसली. त्यांनी तरसांबरोबर बातचीत केली की जेव्हा पण आम्ही ओरडू तेव्हा समजून जा की तुमच्यासाठी मेजवानी तयार आहे, तेव्हा तुम्ही या. मग काय, जेव्हा जेव्हा बिबट्या मोठी शिकार करून झाडावर आणून लपवायचा आणि निघून जायचा तेव्हा सगळे बगळे मिळून ओरडायचे. इकडे वाट बघत बसलेले तरस पळत यायचे आणि बगळे झाडावरील बिबट्याने केलेली शिकार खाली पाडायचे. तरसांना तर आयती मेजवानीच मिळायची. बिबट्या जेव्हा परत येऊन आपली शिकार गायब झालेली बघायचा तेव्हा तो काळजीतच पडायचा. अरे यार, माझी झाडावर ठेवलेली शिकार खाली कशी पडली? मला वाटतं ती मी नीट ठेवली नसेल. आता यापुढे ती मी अजून वर व्यवस्थित ठेवेन. आणि दुसऱ्या दिवशी बिबट्याने परत शिकार करून आणली. यावेळेस त्याने आपली शिकार खूपच उंचावर झाडावर ठेवली. परंतु त्याच्या जाताच सगळे बगळे ओरडले आणि तरस तेथे आली. बगळ्यांनी शिकार खाली पाडली आणि तरसांची मेजवानीच झाली. बिबट्या जेव्हा परत आला तेव्हा आपली शिकार गायब झाल्याची पाहून अजूनच टेन्शन मध्ये आला. अरे, माझी शिकार तर मी जपून ठेवलेली, तरी पण कशी काय पडली? ओफ, 4 दिवस झाले काही खाल्लं नाही. असं वाटतंय की आजही तळ्यातलं पाणी पिऊनच दिवस आणि रात्र घालवावी लागणार. आणि उपासमारीने थकून भागून हळूहळू तो तळ्याजवळ पोहोचतो. आज एकही बगळा किंवा त्याची पिल्ले तलावात दिसत नाहीत. अरे, भुकेने पोटात कावळे ओरडू लागलेत. आता कळेल या बच्चूला आमच्याशी पंगा घेतला की काय होतं ते. हा, 4 दिवसातच ह्याची मस्ती उतरून जाईल. आणि असेच अजून 5-6 वेळा घडले. बिबट्यामध्ये 4 पावले चालण्याची सुद्धा ताकद राहिली नाही. शिकार करणे तर दूरच, आपली शिकार तरसांना खाताना बघून तो विचार करू लागला. तरसांना झाडावर तर चढता येऊ लागले नाही ना? जर नाही तर माझी शिकार त्यांच्यापर्यंत पोहोचते तरी कशी? थांब, जर पळालास तर मी तुला सोडणार नाही. मी तुला काहीही करणार नाही जर तू मला सांगितलेस की माझ्या शिकारीवर तू आणि तुझे कुटुंब कसे काय ताबा मिळवता. तुम्ही जेव्हा पण शिकार लपवून जाता तेव्हा बगळे येऊन तुमची शिकार खाली पाडतात. हे ऐकताच बिबट्याला खूप राग आला. त्याने तळ्यावर जाऊन गर्जना केली आणि बगळ्यांना चेतावणी दिली. बगळ्यांनो, तुम्ही माझी शिकार झाडावरून खाली कशी काय पाडता?
यापुढे असे केले तर खबरदार, माझ्यासारखा वाईट कुणीही नाही. हिंमत असेल तर समोर या. परंतु त्याच्या धमकीचा कोणत्याही बगळ्यावर काही परिणाम होत नाही. त्यांचे बिबट्याने आणलेली शिकार पाडणे तसेच चालू राहते. शेवटी 15 दिवस झाल्यावर जेव्हा बिबट्या मरणाच्या अवस्थेत पोहोचला तेव्हा त्याने सिंहराजाच्या दरबारात तक्रार केली. सिंहराजाने बगळ्यांना बोलावणे धाडले. महाराज, मी जेव्हा पण शिकार करून आणतो आणि झाडावर नेऊन ठेवतो, हे बगळे येऊन माझी शिकार खाली पाडतात. सगळे तरस येऊन मेजवानी करतात आणि मी उपाशी राहतो. गेले 15 दिवस मी उपाशी राहून फक्त पाणी पिऊन दिवस घालवत आहे. काय रे बगळ्या, ही कुठली पद्धत आहे? भुकेल्याच्या तोंडचा घास काढून घ्यायची. यांनाच विचारा की यांची कोणती पद्धत आहे तळ्याकाठी खेळणाऱ्या आमच्या पिल्लांना आमच्यापासून हिरावून घेण्याची. मी समजलो नाही. जेव्हा हे जंगलात शिकार करतात आणि खाल्ल्यावर तळ्यातलं पाणी प्यायला येतात तेव्हा आम्ही काही बोलत नाही, कारण तळं तर सगळ्यांसाठीच आहे. पण इथे खेळत असणाऱ्या आमच्या पिल्लांची हे शिकार करतात, ती का? शिकार करणे ही आमची सवय आहे. मग त्यानंतर उपाशी राहण्याची पण सवय करून घ्या. हे युद्ध थांबणारच नाही. तुमची शिकार तुम्हाला कधीच खायला मिळणार नाही. ही कुठली रीत आहे मिस्टर बिबट्या? राजाच्या दरबारात हल्ला? हो ना, हा तर सिंह राजाच्या दरबाराचा सरासर अपमान आहे. क्षमा असावी महाराज. आम्ही समजू शकतो. उपाशी पोटी अशी चूक होऊ शकते. सेनापती महोदय, आम्हाला या समस्येवर उपाय सांगा. महाराज, ही समस्या तेव्हाच सुटू शकते जेव्हा बिबट्या आणि बगळे यांच्यात मैत्री घडून येईल. नाहीतर भलेही बिबट्या ताकदवान आहे, पण बगळ्यांबरोबर हा कधीच जिंकू शकत नाही. एका झापडीत याला ठिकाणावर आणू शकतो. हो का? त्यानंतर काय? मग तर तुला इतर बगळे कधीच तुझी शिकार खाऊ देणार नाहीत. हे बघ बिबट्या, तू बगळ्यांची दोस्ती कर, यातच तुझा शहाणपणा आहे. तू भलेही ताकदवान आहेस, पण या परिस्थितीत तू बगळ्यांसमोर एकदम कमजोर आहेस. आणि जेव्हा आपण कमजोर असतो तेव्हा आपण शरण जाणेच योग्य आहे. बोला, काय म्हणताय सेनापती महोदय? आपण अगदी योग्य आहात महाराज. तुम्ही दोघांनी एकमेकांशी मैत्री करा आणि तुमची मैत्री जगजाहीर होण्यासाठी बिबट्या तू बगळ्यांना त्यांच्या आवडीच्या किड्यांची मेजवानी दे, आणि बगळ्यांनो तुम्ही सुद्धा बिबट्याच्या आवडीच्या मांसाची मेजवानी त्याला द्या. बोला मग, आहे का मंजूर? ठरलं तर मग पहिले बिबट्या बगळ्यांना मेजवानी देणार. आणि ठरल्याप्रमाणे बिबट्याने बगळ्यांना आपल्या गुहेत बोलावले आणि त्यांना किड्यांची मेजवानी दिली. पण एवढे दिवस तो उपाशी होता, म्हणून रागाने त्याने बगळ्यांचा बदला घेतला. त्याने बगळ्यांना एका पसरट थाळीत पाणी भरून त्यात किडे वाढले. थाळी पसरट असल्यामुळे कोणत्याही बगळ्याची चोच त्यात पोहोचूच शकली नाही, आणि जोपर्यंत चोच बुडत नाही तोपर्यंत बगळे किडे खाऊच शकत नाही. परिणामी सगळे बगळे समोर किडे असूनही आपले पोट भरू शकले नाही. ते समजून गेले बिबट्याने त्यांच्याबरोबर चालाकी केली आहे. ते गुपचूप गुहेतून बाहेर आले. झाली का मेजवानी? आता पुढची मेजवानी तुमच्याकडून. चालेल चालेल, आजच आम्ही याला मेजवानी देऊ. आणि त्याच दिवशी संध्याकाळी बगळ्यांनी बिबट्याला मेजवानी दिली. इतक्या दिवसांचा उपाशी बिबट्या हावऱ्यासारखा त्यांच्याकडे मेजवानीसाठी पोहोचला तर आश्चर्यचकितच झाला. बगळ्यांनी एका उभट भांड्यात त्याला मटण दिले होते. त्या भांड्याचे तोंड पण इतके निमुळते होते की खूप प्रयत्न करूनही बिबट्याचे तोंड तर त्यात जाऊ शकले नाहीच, पण हाताचा पंजा सुद्धा घुसला नाही जेणेकरून तो ते मटण खाऊ शकेल. भांड्याच्या आजूबाजूला एवढा चिखल होता की जर त्याने भांडे उपडे केले असते तर त्यातील मटण चिखलात पडले असते आणि ते खाण्यालायक राहिले नसते. हे बघून तो भुकेने आणि रागाने गरजू लागला.
त्याची गर्जना ऐकून सिंह, हत्ती, अस्वल, कोल्हा धावत त्यांच्या जवळ आले. काय झालं? काय झालं? महाराज बघा, यांनी मला उघड भांड्यात खायला दिले. हे तर चुकीचं आहे. मी हे कसे खाऊ? नाही नाही महाराज, हे तर टीट फॉर टॅट आहे, जशास तसे. याने आम्हाला एका पसरट थाळीत एकदम कमी पाणी भरून किडे वाढले होते. आमची चोचच बुडाली नाही, त्यामुळे आम्ही खाऊ शकलो नाही. मग आम्ही पण याला उभ्या भांड्यात मटण दिले. आता याने पण खाऊन दाखवावे. मिस्टर बिबट्या, मी बोललो होतो शरण जा, पण तू आपली घमंड दाखवलीसच. जर या मेजवानी नंतर सुद्धा तुझे डोळे उघडले नाही तर तुझ्या उपासमारीला तूच जबाबदार असशील. चूक झाली महाराज. या मेजवानीने माझे डोळे उघडलेत. आजपासून मी बगळ्यांसमोर माझी हार कबूल करतो आणि आपल्याला वचन देतो की मी बगळ्यांना आणि त्यांच्या पिलांना कधीच त्रास देणार नाही. म्हणून सांगते मित्रांनो, तात्पर्य, कधीही आपल्या ताकदीवर गर्व करू नका. कारण मोठ्यात मोठ्या ताकदवानाचीही काही ना काही कमजोरी असतेच आणि कमजोर जीव त्यावरच घाव घालून जिंकत असतो.